नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. एका दुकानदाराने 4 ग्रोस पेन 2 रुपयांना एक पेन या दराने खरेदी केले व ते सर्व पेन 1292 रुपयांना विकले. तर त्या दुकानदारास नफा किंवा तोटा किती झाला हे आपल्याला काढायचे. तर आपल्या सर्वांना हे माहिती आहे की एक ग्रोस म्हणजे 144. एका ग्रोसची किंमत आहे 144. आपल्याला एकूण 4 ग्रोसची किंमत काढायची. मग या ठिकाणी 4 ग्रोस म्हणजे काय होणार, तर 144 गुणिले 4 यांचा गुणाकार 576 येतो. ठीक आहे. आता एका पेनची किंमत किती आहे, 2 रुपये. एकूण पेनांची संख्या किती आहे, 576. मग 576 ला आपण 2 ने गुणणार. चला, बेसकम 12, 2 हातचाला 1, बेसाती 14 आणि 1 1505, हातचा 1, बेपंच 10 आणि 1 11. मग ही झाली आपली खरेदी किंमत. खरेदी किंमत 1152 आणि विक्री किंमत किती आहे, 1292. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय झालेला आहे, नफा झालेला आहे. मग नफा एकूण किती झाला, तर 1292 वजा 1152. 2 वजा 2 0, 9 वजा 5 4 आणि 12 मधून 11 गेले 1. तर या ठिकाणी नफा किती रुपये झाला, 140 रुपये. बघूया पुढील गणित. 150 चाफ्याची फुले व 75 गुलाबाची फुले आहेत. त्यांचे हार तयार करायचे झाल्यास प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले मावतील. आता जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला काढायचं आहे मसावी. मग यांचा म्हणजे 150 आणि 75 या दोघांचा काढायचा आपल्याला मसावी. मग मसावी म्हणजे एका संख्येने अशी संख्या निवडायची ज्या संख्येने या दोघांनाही भाग जाईल. तर सुरुवातीला आपण याला 5 ने भाग देऊया. 5 त्रिक 15 म्हणजे 30चा भाग जाईल आणि या ठिकाणी 15चा भाग जातो. परत या दोन्ही संख्येला 5 ने भाग जातो. 5 सकम 30, 5 त्रिक 15. आता या 6 आणि 3 या दोघांनाही भाग जातो 3 ने. 3 दोन्ही 6, 3 एक 3. आता 2 आणि 1 या संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही. मग या ठिकाणी मसावी काय येतो, 5 गुणिले 5 गुणिले 3. मग 5 गुणिले 5 25 आणि 25 गुणिले 3 म्हणजे 75. तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त 75 फुले मावतील. बघूया पुढील गणित. रिक्षाचे भाडे पहिल्या 1 किलोमीटरला 25 रुपये व नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला 15 रुपये असल्यास 5 किलोमीटरचे एकूण भाडे किती होईल. आता पहिल्या किलोमीटरला 25 रुपये. ठीक आहे, पहिल्या किलोमीटरला आहे 25 रुपये. मग 5 वजा 1 राहिले किती, 4. आणि नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला 15 रुपये म्हणजे 4 किलोमीटरला आहे 15 रुपये. 15 गुणिले 4 60, 15 चोक 60. मग एकूण किती झाले, 60 आणि 25 85. जर AB ही AB समांतर आहे PQ ला, तर आपल्याला कोण काढायचं आहे, PSM किती. मग या ठिकाणी या सर्वांची बेरीज किती असते, 180. सर्वांची म्हणजे हा x अधिक 10, x अधिक 10 अधिक 2x अधिक 50 बरोबर 180. या प्रकारचं गणित आपण यापूर्वी सुद्धा बघितलेलं आहे. मग x आणि 2x म्हणजे 3x, 10 आणि 50 होता 60 बरोबर 180. आता 3x बरोबर हे जे 60 अधिकचे आहेत तिकडे वजा होतील. मग 180 वजा 60 किंवा 18 मधून 6 गेले राहिले 12 म्हणजे राहिले 120. मग आपल्याला x काढायचा असेल तर हे 3 x ला गुणाकारामध्ये इकडे भागाकारामध्ये जातील. मग या 3 न या 120 ला भाग द्या. 3 चोक 12 म्हणजे भाग येतो 40चा. मग x ची किंमत किती आली, 40. आपल्याला काढायचा कोणता आहे, तर हा PS आणि M म्हणजे x अधिक 10 ची किंमत काढायची किंवा आपल्याला 180 मधून ती किंमत वजा करायची. मग आपण काय करणार, 180 वजा x अधिक 10. आता x ची किंमत किती आहे, 40. मग 40 आणि 10 किती होतात, 50. मग 180 वजा 50 किती झाले, 130. पर्याय बी. एका वर्गातील सर्व मुलांच्या गणित विषयातील गुणांची बेरीज 960 आहे. या ठिकाणी बेरीज आहे ही 960. जर प्रत्येकाला सरासरी 48 गुण मिळाले असतील
तर वर्गातील मुलांची एकूण संख्या किती? आता सरासरीचं सूत्र काय? आपण सरासरी कशी काढतो? तर एकूण घटकांची बेरीज आणि त्याखाली एकूण घटक, हे आहे सरासरीचं सूत्र. आपल्याला या ठिकाणी काढायची आहे एकूण संख्या काढायची, म्हणजे आपल्याला एकूण घटक काढायचं. मग एकूण घटक किंवा एकूण संख्या म्हणजे या बेरजेला या सरासरीने भागावं लागेल. मग एकूण संख्येचं सूत्र या ठिकाणी काय होईल? तर बेरीज आणि भागेला सरासरी. मग बेरीज किती आहे? बेरीज आहे 960 आणि सरासरी आहे 48. आता या ठिकाणी 48 गुणिले 2 म्हणजे 96 किंवा 20. धन्यवाद.